हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. या लेक्चरमध्ये आपण नागरी सेवांसाठी वर्तमान कशा पद्धतीनं रीड करायचं असतं, वाचायचं असतं, त्याविषयी आपण या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि डिटेलमध्ये समजावून घेणार आहोत की एक्झॅक्टली करंट अफेअर एवढी इम्पॉर्टंट आहे. न्यूजपेपर कसा वाचायला पाहिजे, का वाचायला पाहिजे, त्याचा बेनिफिट एक्झाममध्ये आपल्याला कसा होईल, हे जे काही बेसिक क्वेश्चन आहेत त्याच्यावर आपण डिस्कस करणार आहोत. आता याच्यामध्ये समजून घ्यायची गोष्ट ही आहे की आपल्याला न्यूजपेपर रीड करत असताना, फॉर एक्झाम्पल, भारत देशाचा एखादा सामान्य नागरिक पण न्यूजपेपर वाचतो, एखादा बिझनेसमन पण न्यूजपेपर वाचतो, 9 to 5 जॉब करणारा एखादा व्यक्ती पण न्यूजपेपर वाचतो आणि नागरी सेवेची तयारी तुम्ही करताय, म्हणजे युपीएससी करताय किंवा एमपीएससी करताय, म्हणून तुम्ही न्यूजपेपर वाचताय. ह्या सगळ्यांचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे न्यूजपेपर वाचण्याचा. हे पहिल्यांदा आपल्याला लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे. आता माझं नाव आहे महेश. आपण डिस्कशनला सुरुवात करूया. आता इथं समजून घेण्याची गोष्ट ही आहे की आता ही जी तुम्हाला इथं न्यूज दिसते ना, ही सेम न्यूज ह्या वेगवेगळ्या कॅटेगरी मधले लोक वेगवेगळ्या दृष्टीनं त्यांना जे काही बेनिफिशियल आहे, त्यांच्या वेगवेगळ्या काय गरजा आहेत, त्याच्यानुसार या न्यूजचा ते त्यांच्या त्यांच्या परीनं अर्थ लावणार आहे. आणि ते जे अर्थ लावण्याची गोष्ट आहे ना, ते खरं तर गमक आहे न्यूजपेपर वाचण्याचं. त्यावेळेस आपल्याला समजतं की कोणती न्यूज महत्वाची आहे. फॉर एक्झाम्पल, म्हणजे काय, की न्यूजपेपर मधला कोणता कंटेंट आपल्यासाठी महत्वाचा आहे, हे आपल्याला खऱ्या अर्थानं त्यावेळेस समजतं. मग याच्यामध्ये आज आपण हेच समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की बॉस, न्यूजपेपर रीड आपण रोज करतोय, पण खरंच ती दृष्टी जी गरजेची असते न्यूजपेपर वाचण्यासाठी, जी नागरी सेवेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला ती दृष्टी असणं गरजेचं आहे, ती दृष्टी आपल्यामध्ये आहे का? त्या दृष्टीतून आपण न्यूजपेपर वाचतोय का? हे जे आहे तो त्या सगळ्याचा बेस पॉइंट आहे, जो की आपल्याला समजावून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. मग याच्यामध्ये दृष्टी कशी डेव्हलप करायची, की नागरी सेवांसाठी मी अभ्यास करतोय, तर माझी दृष्टी न्यूजपेपर वाचताना कशी असायला पाहिजे आणि कशी डेव्हलप होते, त्याच्यासाठी दोन गोष्टी सगळ्यात जास्त महत्वाच्या आहेत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, की एक्झामचा पॅटर्न आपल्याला समजलाय की ठीक आहे बाबा, प्रिलियम एक असते, त्याला एवढे एवढे मार्क्स आहेत, एवढ्या वेळेमध्ये तो पेपर आपल्याला सोडवायचा असतो. त्याच्यानंतर मेन्स म्हणून एक एक्झाम असते, त्याच्यासाठी आपण जातो, त्याच्यामध्ये हे पेपर्स आहेत, त्याच्यामध्ये क्वेश्चन अशा पद्धतीचे विचारले जातात, त्याला टाइम लिमिट एवढं असतंय, त्याचा टोटल क्वेश्चनचं मार्किंग एवढं आहे, त्याच्यापैकी मग किती मार्क्स मला खरं तर मिळवायचे आहेत, ते टार्गेट कसं ठरवायचं, तो एक पॅटर्न आहे मेन्सचा. त्याच्यानंतर तुम्ही पर्सनॅलिटी टेस्टला जाता, म्हणजे त्याला सोप्या भाषेमध्ये लेमॅन लँग्वेजमध्ये आपण इंटरव्ह्यू म्हणतो. मग इंटरव्ह्यू मध्ये साधारणतः किती वेळाचा इंटरव्ह्यू असतो, त्याच्यामध्ये कशा कशा पद्धतीचे क्वेश्चन कुठल्या बेसवरती मला विचारले जातात आणि त्याचं मग मार्किंग कशा पद्धतीचं आहे. आणि या सगळ्याचं जे आहे मेन्स आणि इंटरव्ह्यू, याच्यासाठी क्वालिफाय तुम्हाला व्हायचं असेल तर तुम्हाला प्रिलियम क्रॅक करावं लागते, क्वालिफाय करावं लागते. प्रिलियम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जे मेरिट लागतं त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं तर तुम्ही मेन्स आणि इंटरव्ह्यू, सॉरी, मेन्ससाठी तुम्ही क्वालिफाय होता. मेन्स मधला तुमचा स्कोर बघून त्यानंतर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी, पर्सनॅलिटी टेस्टसाठी क्वालिफाय होता. असं सगळं त्याचं स्वरूप आहे. मग एकूण मार्किंग कसं आहे, फायनल मेरिट कुठल्या बेसवरती लागतं आणि प्रत्येक वर्षी किती जागा, किती वेकन्सी त्याच्यामध्ये येत असते. हे सगळं झालं एक्झाम समजून घेणं, पॅटर्न समजून घेणं. हा सगळ्यात महत्वाचा पहिला पॉइंट आहे. स्वतःला पहिल्यांदा विचारला पाहिजे की मला हे सगळं समजलेलं आहे का? ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित मी समजावून घेतलेल्या आहेत का? की फक्त बाकी जे मार्केटमध्ये डिस्कशन झाले त्याच्यावरतीच मी डिपेंड आहे? म्हणजे आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन ही सगळी माहिती बघायला पाहिजे आपण. आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन हे अंडरलाईन करणं का गरजेचं आहे, मी का सांगतोय, तर सगळ्यात ऑथेंटिसिटी कुठं असेल तर ते आयोगामध्ये आहे. त्यामुळे पहिला सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आपल्याला कुठं असायला पाहिजे, आयोगाची ऑफिशियल साईट असू द्या किंवा आयोगाचा कोणताही ऑफिशियल प्लॅटफॉर्म असू द्या, तो असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर मग बाकी कोचिंग क्लासेस वगैरे आमच्यासारखे वगैरे लोक त्याच्यामध्ये सगळे येतात. हे तुम्ही पहिला पॉईंट पॅटर्न समजावून घेतला. दुसरा सगळ्यात महत्वाचा पॉईंट काय, की या एक्झामचा जसा पॅटर्न फिक्स आहे, एक स्ट्रक्चर फिक्स आहे, तसंच या एक्झामचा सिलेबस सुद्धा फिक्स आहे. मग तो प्रिलियमसाठी, पूर्व परीक्षेसाठी सिलेबस आहे, मुख्य परीक्षेसाठी म्हणजे मेन्स एक्झामिनेशनसाठी सिलेबस आहे आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजे इंटरव्ह्यूसाठी सिलेबस आहे.
तर इंटरव्ह्यूसाठी सिलेबस त्याला खरं तर डिफाईन कुठं केलेलं नाहीये. ते तुमची समज जो मेन्सचा आणि प्रिलियमचा सिलेबस आहे त्याच्यावरती सगळं ते डिपेंड असते. म्हणजे इथं प्रिलियम आणि मेन्सचा सिलेबस क्लिअरली तुम्हाला मेन्शन केलेलं आहे आयोगानं. मग त्याच्यासाठी तुम्ही कुठं जायला पाहिजे? परत आयोगाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जायला पाहिजे. सिलेबस तिथून डाउनलोड करून घ्यायला पाहिजे. जे जनरल सब्जेक्ट आहेत, त्याचा सिलेबस काय आहे? ऑप्शनल तुमचा कोणता ठेवायचा तुम्हाला असेल किंवा ठेवला असेल, त्याचा सिलेबस कशा पद्धतीचा आहे? आणि त्याच्यानंतर म्हणजे फर्स्ट पॉइंट झाला, तुम्ही एक्झामचं स्ट्रक्चर व्यवस्थित समजावून घेतलेलं आहे. सेकंड पॉइंट झाला, तुम्ही सिलेबस व्यवस्थितरित्या बघून घेतलेला आहे. आता सिलेबसवरती पकड किती असायला पाहिजे? तर त्याचं कल्मिनेशन म्हणजे त्याचं आपण म्हणू शकतो की शिखर काय? तुम्हाला झोपेतून उठून जरी कोणी विचारलं, की फॉर एक्झाम्पल जी-एस-4चा सिलेबस सांग, तर तो खाट-खाट सांगता यायला पाहिजे. आणि फक्त सांगता नाही यायला पाहिजे. तो तुम्हाला पॉइंट टू पॉइंट समजलेला असायला पाहिजे, की या पॉइंटमध्ये नेमका मला कशाचा अभ्यास करायला सांगितलं. कारण सिलेबस न समजलेला विद्यार्थी भरकटतो कुठं? एक तर खूप डीपमध्ये अभ्यास करायचा प्रयत्न करतो, अदरवाईज खूप वरनं अभ्यास तो करतो. त्यामुळं मार्क्स तेवढे मिळत नाहीत. म्हणजे आयोगाच्या सिलेबसमध्ये जे लिहिलेलं आहे, तेवढंच मला चांगल्या पद्धतीनं कंप्लीट करायचं आहे. हे आपल्याला समजणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी ऑब्व्हियसली तुम्हाला सिलेबस समजलेला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला काय डिफाईन होतं, की कुठपर्यंत मला जायचंय? कुठपर्यंत अभ्यास करायचा आहे? किती अभ्यास करायचा आहे? मग त्याच्या नोट्स वगैरे कशा पद्धतीने ती समज तुम्हाला येत जाईल. आणि हे सगळं तुम्हाला समजल्यानंतर मग तुम्ही डिफाईन काय करता, की सिलेबस मधला कुठला पॉइंट कुठल्या सोर्स मधून मला कंप्लीट करायचा. पण प्रॅक्टिकल ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा 99% विद्यार्थी काय करतात, उलटी सुरुवात करतात. पहिल्यांदा सोर्स पासून सुरुवात करतात आणि तिथंच आपण खरं तर म्हणू शकतोय की टाइम वेस्ट करायची जी जर्नी सुरू होते ना तुमची, ते तिथून सुरू होते. म्हणून आपण सोर्स पासून सुरुवात केली असेल तर आपण चुकलेलो आहोत आणि 100% भटकलेले आहोत, हे आपण समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. असो, आता ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टींमुळे सिलेबस तुम्हाला तुमची दृष्टी डिफाईन करतो. सिलेबस जो आहे ना, तो तुमची दृष्टी डिफाईन करतो. काय दृष्टी डिफाईन करतो? की बॅक ऑफ द माइंड आपल्याला कायम समजत राहतं, की सिलेबसमध्ये न्यूजपेपरमध्ये फॉर एक्झाम्पल ही न्यूज तुम्ही बघताय. यूएस सुप्रीम कोर्ट रिजेक्ट ट्रम्प टॅरिफ्स. आता टॅरिफ म्हटलं, की इथं जर आपण बघितलं, की टॅरिफ म्हटलं, की तुमच्या काय लक्षात यायला पाहिजे हो? की टॅरिफ म्हटलं, की आपल्याला लक्षात यायला पाहिजे, की ठीक आहे बाबा हा टॅक्सचा काहीतरी ड्युटीचा काहीतरी पार्ट दिसतोय. मग हे कुठं अटॅच होतं डायरेक्टली? सिलेबसला कुठं अटॅच होतंय? इकॉनॉमीमध्ये अटॅच होतंय. राइट. मग हे इकॉनॉमीमध्ये सिलेबसमध्ये इकॉनॉमी हे आहे. इकॉनॉमीचे सुद्धा काही पॉइंट आहेत. हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आधी. तर तुम्ही त्याचं कनेक्शन सिलेबसला लावू शकताय. अदरवाईज तुम्ही लावू शकताय का? ऑब्व्हियसली नाही लावू शकत. ही जी दृष्टी आहे ना, ही दृष्टी तुम्हाला एक्झामचा जो काही पॅटर्न आहे, रचना आहे, हे समजले आहे. सिलेबस व्यवस्थितरित्या समजलेला आहे. याच्यातून ही दृष्टी डेव्हलप होते. आणि ह्या दृष्टीला स्ट्रॉंग कसं करायचं असतं? प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघून स्ट्रॉंग करायचं असतं. की ठीक आहे बाबा मी सिलेबस बघितलाय. मग सिलेबस मधल्या कुठल्या पॉइंटवरती कसे-कसे क्वेश्चन आलेले आहेत? किती प्रमाणात क्वेश्चन आलेले आहेत? कुठला असा पॉइंट आहे की त्याच्यावरती फिक्स क्वेश्चन प्रत्येक वर्षी येतोच येतो? कुठला असा पॉइंट आहे की ज्याच्यावरती रेअरली क्वेश्चन आयोग विचारतो? मग तुम्हाला काय होतं त्याच्यामध्ये सुद्धा सिलेक्शन करता येतं, की सिलेबस मधल्या कुठल्या घटकावरती मला खूप जास्त भर द्यायचा आहे. कुठला घटक आहे की त्याला ठीक आहे जेमतेम त्याचा अभ्यास केला तर मी त्याच्यामधून तरू शकतो. हे जे सगळं आहे, हे म्हणायचं की तुमची दृष्टी जी आहे, ती तुम्ही स्ट्रॉंग करताय. प्रिपरेशन तुमचं स्ट्रॉंग करताय. एक्झॅक्ट आयोगाची जी आपण म्हणू शकतो की बीट आहे, ती आपल्याला समजलेली आहे. हे कधी होतं? ज्यावेळेस या सगळ्या गोष्टी स्ट्रक्चरली जाणून-बुजून, सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवून ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करता, त्यावेळेस तुम्हाला हे समजतं. आणि मग तुम्ही असले फालतू क्वेश्चन विचारत नाही, की सिलेबसमध्ये कुठली न्यूज इम्पॉर्टंट असते, कुठली नसते. जे सिलेबसला कनेक्ट होते, तो कंटेंट न्यूजपेपर मधला आपल्यासाठी इम्पॉर्टंट असतोय. जो होत नाही, तो ऑब्व्हियसली इम्पॉर्टंट नाहीये. आणि मग त्याच्यासाठी ही जी न्यूज आहे, ही न्यूजचं आपण एक्झाम्पल घेऊन समजावून घेऊया. तर बऱ्यापैकी गोष्टी तुम्हाला समजल्या असतील.
तर याच्यामध्ये आपण जर बघितलं ना, तर याच्यामध्ये काय सांगितलं की युएस सुप्रीम कोर्ट रिजेक्ट ट्रम्प टॅरिफ्स. याच्यामधून जेवढी सिलेबसवरती पकड असेल तेवढे जास्त आपण पॉईंट करू शकतो. कसे बघा, टॅरिफ विषयी बोलले गेले म्हणजे अर्थशास्त्रामध्ये जाऊन एक तुम्हाला फिक्स झालं की टॅरिफ ही कॉन्सेप्ट चांगल्या पद्धतीने समजावून घ्यायची. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये सोर्स कोणताही यूज करा, डझंट मॅटर. तुम्ही इंटरनेटवरती एखादा व्हिडिओ बघा किंवा एखादं बुक इकॉनॉमीचा जो आणा आणि त्याच्यातून ही कॉन्सेप्ट कव्हर करा. दॅट्स कॉल टोटली डिपेंड्स ऑन यू. ठीक आहे. टॅरिफ ही कॉन्सेप्ट आली. दुसरी गोष्ट काय की दुसरी गोष्ट युएस सुप्रीम कोर्टाचा इथे उल्लेख आला. ठीक आहे. म्हणजे तुम्ही याच्यातून काय शिकायला पाहिजे की तुम्हाला इथं ज्यावेळेस तुम्ही पॉलिटी आणि गव्हर्नन्सचा अभ्यास करता त्यावेळेस ज्युडिशरीचा तुम्ही अभ्यास करता. मग इंडियन ज्युडिशरीचा अभ्यास करणं त्याच्यामध्ये आलंच. दुसरा पॉईंट इथंच तुमचा कनेक्ट झाला, राईट. त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये काय झालंय की रेसिप्रोकल ही एक कॉन्सेप्ट वापरली आहे इथं. आता ही कॉन्सेप्ट नवीन आहे आपल्यासाठी, राईट. याच्यामध्ये हे जे टॅरिफ आहे जे युएसएनं अनेक देशांवरती लावले, त्याच्यामध्ये इंडिया सुद्धा याचा शिकार झाला. त्याला रेसिप्रोकल टॅक्स यांच्याकडून म्हणण्यात आला, राष्ट्राध्यक्षांकडून. तर रेसिप्रोकल हा शब्द एखादी गोष्ट बदला घेण्याच्या भावनेनं ज्यावेळेस लादली जाते त्याला रेसिप्रोकल म्हणतात. त्यामुळे हे कॉन्सेप्ट एकदा त्याचे डेफिनेशन वगैरे बघून ठेवायला पाहिजे. अशा गोष्टी कुठे उपयोगाला येतात? एसे मध्ये वगैरे उपयोगाला येतात. अँसर रायटिंग तुमचं करंट बेसवरती जेवढं असेल तेवढं जास्त तुम्ही अभ्यास आहात वगैरे न्यूज त्या अँसर मधून तुमच्या दिसते. त्यामुळे मार्क्स मिळवायला आपल्यासाठी आसानी होते. त्यामुळे ह्या करंट टर्म्स ज्या यूज केलेल्या असतात ना, करंट पॉलिटिक्समध्ये, इंटरनॅशनल पॉलिटिक्स असू द्या किंवा नॅशनल पॉलिटिक्स असू द्या, ज्या करंट टर्म्स यूज केलेल्या असतात व्यवस्थितरित्या, त्या टर्म आपल्या अँसरमध्ये आल्या ना, ते अजून विद्वत्तेचं लक्षण मानलं जातं. म्हणजे तुम्हाला जास्त मार्क्स मिळतात की हां ठीक आहे, विद्यार्थ्याचा चांगला अभ्यास असतो त्याच्यातून दिसतं. त्यामुळे अशा टर्म्स वगैरे असला तर त्याचा अभ्यास आपण करायला पाहिजे. आता ही जी समज मला आली ती ऑब्व्हियसली कशातून आली? आयोगाचा ट्रेंड बघत आलोय, सिलेबस बघत आलेलो आहे, रचना व्यवस्थितरित्या मला माहिती आहे. त्यावेळेस ही दृष्टी आपल्याला प्राप्त होते. समजते? हे झालं. अजून याच्यातून काय मिळतं आपण बघूया. द सुप्रीम कोर्ट डिक्लेअर्ड दॅट ओनली काँग्रेस हॅज द पॉवर टू इम्पोज टॅक्सेस इन्क्लुडिंग टॅरिफ्स. टॅक्सेस टॅरिफ्स तुम्हाला सांगितलेलं आहे. The Treasury collected more than $133 billion from the import taxes the president imposed. तर इथं इम्पोर्ट टॅक्सेसचा उल्लेख आलेला आहे. मग याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे अभ्यास? माझ्या मते इम्पोर्ट एक्सपोर्टचा अभ्यास आपण करायला पाहिजे. काय इम्पोर्ट एक्सपोर्टचा? कोणत्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण एक्सपोर्ट करतो, कोणत्या गोष्टी मोठ्या प्रमाणात आपण इम्पोर्ट करतो, आयात कुठल्या मोठ्या प्रमाणात करतो, निर्यात कुठल्या मोठ्या प्रमाणात करतो. आता ज्या गोष्टी आपण मोठ्या प्रमाणात आयात करतो याचा अर्थ काय होतो? त्या गोष्टींसाठी आपण परदेशांवरती डिपेंडंट आहोत, राईट. मग त्याचा अभ्यास केल्यावर तुमची ती समज डेव्हलप व्हायला चालू करतो. इम्पोर्ट एक्सपोर्टचा अभ्यास तुम्हाला इकॉनॉमीचा अभ्यास करताना करायचाच आहे. तो एक पॉईंट लगेच कुठं कनेक्ट होतोय? इकॉनॉमीला कनेक्ट होतोय. पुढे जाऊन आता हेडलाईन मध्ये कोड रिवफ, कोर्टनं काय सांगितलं ते रिवफ केले. तर ऑन फ्रायडे द युएस सुप्रीम कोर्ट इनव्हॅलिडेटेड प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प ग्लोबल टॅरिफ अंडर 1977 एमर्जन्सी पॉवर्स लॉ. आता हे जे 1977चा एमर्जन्सी पॉवर लॉ आहे ना, तो युएसएचा एक कायदा आहे. ठीक आहे. मग या कायद्यातून आपल्याला काय मिळतंय का? तसा इंडियाचा कोणता कायदा आहे का? ह्याची इन्फॉर्मेशन काढणं त्याच्यामध्ये आलंच, राईट. आणि मग सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जे आहेत ते कालानुरूप जजमेंट्स वेगवेगळे दिलेले आहेत आणि लेटेस्ट त्याचे जजमेंट त्याच्यामध्ये दिलेले आहे. हे सोडून अजून कोणकोणते पॉईंट्स आपल्याला मिळतात ते बघूया. मग हे लाईन टू लाईन तुम्ही ज्यावेळेस न्यूज वाचताना त्यावेळेस तुम्हाला समजतं की कुठले कुठले पॉईंट सिलेबसमध्ये कुठं कुठं कनेक्ट होतात. ठीक आहे. आणि आता युएस जशा पद्धतीने वेगवेगळ्या देशांसोबत वागतोय त्याच्यामध्ये ऑइल एक खूप महत्वाचा घटक आहे. म्हणजे ही न्यूज समजण्यासाठीच तुम्हाला कशाची बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे? वर्ल्ड पॉलिटिक्सची बेसिक अंडरस्टँडिंग असणं गरजेचं आहे. युएसए काय करतोय? व्हेनेझुएला मधल्या राष्ट्राध्यक्षाला किडनॅप करतो, स्वतःच्या देशामध्ये नेतो, त्याच्यावरती खटला चालवतो. व्हेनेझुएला सोबतच असं का करतोय? कारण तिथे मोठ्या प्रमाणात तेल साठा आहे आणि त्याच्यावरती कुठेतरी युएसए स्वतःचा मालकी हक्क डेव्हलप करायचा प्रयत्न करतोय आणि त्याच्यामध्ये मग साम दाम दंडभेद सगळंच वापरतोय. हे समजण्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तेलाच्या भोवती जे फिरणारे पॉलिटिक्स आहे, वर्ल्ड पॉलिटिक्स आहे, सुपर पॉवर कशा पद्धतीनं डिक्टेट या सगळ्या गोष्टींना करताय
हे सगळं समजणं गरजेचं आहे. तर तुम्ही चांगल्या पद्धतीनं आन्सर रायटिंग करू शकताल वर्ल्ड पॉलिटिक्स रिलेटेड, इंटरनॅशनल रिलेशनशी रिलेटेड, राईट. म्हणजे सिलेबसमध्ये इंटरनॅशनल रिलेशन आपल्याला दिलेलं आहे. हे समजून घेण्यासाठी वर्ल्ड पॉलिटिक्स तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणि वर्ल्ड पॉलिटिक्स समजून घेण्यासाठी तुम्हाला त्या पद्धतीने मॅपचा अभ्यास करणं गरजेचं आहे. वर्ल्ड पॉलिटिकल ऑर्डर चांगल्या पद्धतीने समजावून कुठल्या सोर्समध्ये सांगितले असेल, एखाद्या लेक्चरमध्ये सांगितले असेल. मी सुद्धा असे अनेक लेक्चर्स बनवलेले आहेत, त्याच्यातून तुम्हाला समजत असेल. असे वेगवेगळे सोर्स आपण वापरून चांगल्या पद्धतीने हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. हा सरळ सरळ पॉईंट तुम्हाला इथं दिसतोय, आपल्याला इथं दिसतोय आणि तो चांगल्या पद्धतीने आपण अभ्यास करायला पाहिजे. त्या दृष्टीतून मला असं वाटतं की ही जी न्यूज आहे ती महत्वाची आहे. आणि मग बाकी हे जे वर्ल्ड पॉलिटिक्सचा तुम्ही अभ्यास करताय त्याच्यामध्ये सगळंच आलं. मग त्याच्यामध्ये युएसएची भूमिका काय, चायनाची भूमिका आहे, रशिया युक्रेन वॉर चालू आहे, त्याच्यामध्ये रशिया युक्रेनमध्ये बाकी भूमिका कोणकोणत्या गोष्टींच्या कशा कशा आहेत. मग त्याच्यामध्ये नाटो सारखी वगैरे गोष्टी येतात. कुठे गेलं नाटो, इथं लिहिलं होतं मी नाटो. नाटो सारख्या वगैरे गोष्टी येतात. ऑइलचा पॉईंट तुम्हाला समजावून सांगितलं, राईट. मग ज्यावेळेस तुम्ही वर्ल्ड पॉलिटिक्सचा वगैरे अभ्यास करता ना, त्यावेळेस मग वेगवेगळे ग्रुप, त्याचा विशेष करून इंडिया पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल क्वाडचा इंडिया पार्ट आहे. त्याच्यामध्ये ते काय करतात, याच्यामध्ये वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन अशा पद्धतीनं टॅरिफ लावून इकॉनॉमिकल दबदबा निर्माण केला जातो. याच्यासाठी वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन आपण डेव्हलप, म्हणजे सगळ्यांनी मिळून वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन खरं तर डेव्हलप केलेली आहे, इस्टॅब्लिश केलेली आहे. मग ती वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय सांगते, त्याचा कायदा काय सांगतो, युएसए त्या कायद्याला पायदळी तर तुळवत नाहीये ना. मग या सगळ्या गोष्टीमध्ये टच झालं कुठं, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनला, राईट. वर्ल्ड बँक याच्यावरती काय बोलते, IMF याच्यावरती काय बोलते, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अभ्यास करणं आलंच. त्याच्यामध्ये वेगळं सांगायची तुम्हाला गरज नाहीये, राईट. म्हणजे हे जे सगळे पॉइंट्स आपल्याला मिळत आहेत ते कसे मिळत आहेत, बिटवीन द लाईन मिळत आहेत. बिटवीन द लाईन आपल्याला समजणं गरजेचं आहे. आणि त्या बिटवीन द लाईन समजण्यासाठी ती दृष्टी असणं गरजेचं आहे. ती दृष्टी कशी डेव्हलप होते हे चांगल्या पद्धतीने मी तुम्हाला समजावून सांगितलं. हे काय कुठं या न्यूजमध्ये कुठंच तुम्हाला क्वाड, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, वर्ल्ड बँक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला न्यूजमध्ये डायरेक्टली दिसणार नाहीत. म्हणजे इथं गरज काय आहे, की बिटवीन द लाईन समजण्याची गरज आहे. म्हणून तर सुरुवातीलाच तुम्हाला मी काय सांगितलं, की ती दृष्टी जोपर्यंत डेव्हलप होत नाही ना, तोपर्यंत आपल्याला समजणार नाही की न्यूजपेपरमध्ये सिलेबसच्या दृष्टीतून काय महत्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. आणि मग आपण त्याच्यावरती वेगवेगळे क्वेश्चन स्वतः तयार करायला लागू. आणि मग आपले चान्सेस वाढतील की मी जो अभ्यास केलाय तेच क्वेश्चन न्यूजपेपर सॉरी एक्झाम मध्ये विचारले जातील, राईट. फक्त कंटेंट वरती बिटवीन द लाईन न समजता, दृष्टिकोन तो डेव्हलप न झालेला असता न्यूजपेपर वाचणं म्हणजे वेस्ट ऑफ टाइम. त्याचा काही उपयोग नाही. जसे बाकी भारतीय वाचतायत तशा पद्धतीनेच तुम्ही न्यूजपेपर वाचता. त्याचा अर्थ तसा आहे, नागरी सेवेसाठी ज्यावेळेस आपण तयारी करतो त्यावेळेस तो दृष्टिकोन असणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीने आपण तो न्यूजपेपर खऱ्या अर्थानं वाचायला पाहिजे. मग आपण त्याच्यातून इंटरनॅशनल रिलेशनला ते कनेक्ट करू शकतो, इकॉनॉमीला कनेक्ट करू शकतो, हिस्ट्रीला कनेक्ट करू शकतो. अशा वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या गोष्टींना ते कनेक्ट करून वेगवेगळे पॉईंट्स त्याच्यातून काढू शकतो. आणि मग आपल्याला समजेल की प्रत्येक न्यूज जी येत असते, प्रत्येक एडिटोरियल जे येत असते, त्याच्यातून आपल्याला काय काय हिंट मिळत आहेत, त्याच्यातून कुठल्या कुठल्या गोष्टींचा अभ्यास करायला आपल्याला खरं तर ह्या गोष्टी सगळ्या सांगतायत हे आपल्याला समजतं, राईट. न्यूजपेपर माझ्या मते एक हिंट आहे की त्या न्यूज वेगवेगळ्या येतात त्या तुम्हाला इनडायरेक्टली सांगतायत की या गोष्टींचा तुम्ही सिलेबस मधल्या या गोष्टींचा अभ्यास करा, कारण ह्याच गोष्टी न्यूजमध्ये येत आहेत. आयोगाचं पण त्याच्याकडे लक्ष आहे, होऊ शकते प्रॉबॅबिलिटी जास्त आहे की आयोग त्याच्यावरतीच क्वेश्चन विचार. हे सिंपल रिलेशन आहे. आणि मग सेम पेजवरती आपण जर राहिलो आयोगासोबत, ज्या गोष्टी न्यूजपेपरमध्ये येतात त्या डायरेक्टली कनेक्ट करून, चांगल्या पद्धतीने कनेक्ट करून डिटेलमध्ये अभ्यास करून ठेवला, तर 100% प्रोबॅबिलिटी काय जास्त आहे, तुमच्याकडे जे नॉलेज आहे त्याच्यावरती आधारितच क्वेश्चन न्यूजपेपर सॉरी एक्झाममध्ये येईल, राईट. आणि त्या पद्धतीने आपण खऱ्या अर्थानं न्यूजपेपर वाचायला पाहिजे. एवढं सोपं आणि साधं हे गणित आहे. अशाही चांगल्या पद्धतीनं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी तुम्हाला समजावून सांगू शकलो असेल. आवडत असेल तर प्लीज लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार त्याच्यामध्ये मी इम्प्रोव्हायझेशन करू शकेन. आणि मराठी विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला वाटत असेल हे खूप जास्त महत्वाचं आहे, फायदेशीर आहे, तर प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. तुम्ही शेअर केलं तरच मी त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे प्लीज जास्तीत जास्त मराठी विद्यार्थ्यांना शेअर करा. या ठिकाणी तुमची रजा घेतो. भेटू आपण अशाच इंटरेस्टिंग नवनवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत थँक्स फॉर वॉचिंग.
गुड बाय. टेक केअर. जय हिंद.